तर वर्ध्यामध्ये तापमानाचा पारा वाढलेला आहे। वर्ध्याचं तापमान हे 40°C पार झाले। वर्ध्याचं तापमान अजून वाढण्याचा अंदाज व्यक्त होतोय। ताप सर्दी खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ सुद्धा झाली आहे। वर्धा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तापमान वाढले। तापमानाचा रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झालाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणगुडे यांनी। पाहूया। मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सूर्य आग ओकू लागलेला आहे आणि आता मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच मोठ्या प्रमाणात वर्ध्यामध्ये उष्णतेचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। तर आजच नागपूर हवामान विभागाने 2 दिवसाची वर्धा, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटेचा अलर्ट जारी केलेला आहे आणि एकंदरीत नागरिक सुद्धा आता घराबाहेर पडण्यासाठी विचार करत आहेत। नागरिकांनी घराबाहेर पडताना सफेद स्कार्फ सुद्धा बांधावा असे सुद्धा आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेले आहेत। आपण सध्या वर्ध्याच्या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यामध्ये आहेत। या रस्त्यावरती नेहमी वर्दळीचा रस्ता आहे, परंतु उष्णता ऊन जास्त असल्यामुळे हा रोड सुद्धा मोठ्या प्रमाणात या रोडनी नागरिक जात नसल्याचे दिसत आहे, कारण उष्णतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। पुढील 2 दिवस सुद्धा असंच उष्णतेचं प्रमाण राहणार असल्याचं हवामान विभागाने एकंदरीत सांगितलं आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा। तर वर्ध्याचं तापमान हे 40°च्या पार गेलेलं आहे। उष्णता आहे, त्यामुळं इथले नागरिक घरात बसणं पसंत करतायत। रस्त्यावर वर्दळ नाहीये। वर्धाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातही गेल्या काही 3 ते 4 दिवसांपासून तापमान वाढलेलं आहे। मात्र वर्ध्याचं तापमान हे 40च्या पार गेलंय, त्यामुळं इथं सूर्य आग ओकतोय। सूर्यकिरण हिमालयावर पडतात, ते जमिनीमध्ये शोषल्या जाऊन जमिनीचे तापमान वाढतात आणि पर्यायाने हवेचे सुद्धा तापमान वाढते आणि त्यामुळे हिमालयीन भागात गेल्या काही दिवसापासून हे कमाल तापमान हे सरासरीपेक्षा 3 ते 5 डिग्रीने वाढलेले असून त्यामुळे तेथे उष्णतामान वाढलेले आहे आणि